रवींद्रनाथ विद्यालयात 79व्या स्वातंत्र्य दिन अत्यंत जल्लोषात व अभिमानाने साजरा करण्यात आलाय। रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सविता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले। आपल्या भाषणात ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे सर म्हणाले की स्वातंत्र्य हे केवळ हक्क नाही तर जबाबदारी आहे। देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे आणि त्यांचे मूल्य आपल्या आचरणात उतरवणे ही आपली जबाबदारी आहे। आजच्या पिढीमध्ये देशप्रेम, शिस्त आणि नीतिमूल्ये जोपासण्याची गरज आहे। शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे असावे। संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंत राऊत सर यांनी देखील भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे। त्यांच्या मते आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रात आपलं योगदान हीच खरी देशसेवा आहे। कार्यक्रमाला संस्थेच्या सेक्रेटरी सौ वासंतीताई गटणे, संचालक श्री हरी काशीकर, श्री शंकरराव ठाकरे, संचालिका सौ मृणाल पाठक, श्री येवला सर, श्री भूतडा सर, नाशिक मधील नामांकित उद्योजक श्री वर्मा सर, रवींद्रनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख आणि पर्यवेक्षक श्री राजेश मालवी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका पल्लवी मॅडम, माजी सैनिक श्री तुपे सर तसेच ज्युनियर कॉलेज व फार्मसीचे प्राचार्य यांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री योगेश गोसावी यांनी केले। रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विभागात स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी देखील काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे व नाटिकांमधून स्वातंत्र्याचा गौरव उचलून धरला। संस्थेच्या विविध विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते। अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा यांचे बीज पेरले। उपस्थित पालक व शिक्षकांनी त्यांच्या मनोगताचे मनापासून स्वागत केले। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश वाघ, नाशिक।